मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 61वा प्रोग्राम आहे. आपण आता प्रश्नांची उत्तरं तर वाचणार आहोत, पण लक्षात ठेवा दर शुक्रवारी पाहायला विसरू नका वास्तू तथास्तूचा स्पेशल आम्ही नवरा बायको हा कार्यक्रम यूट्यूबवरती या चॅनलवरती. नवरा बायकोंचे रिलेशन्स चांगले व्हावे, घटस्फोट नावाच्या राक्षसाला जगातून मोडून काढायचे या उद्देशाने तयार केलेला सुंदर प्रोग्राम दर शुक्रवारी या चॅनलला पाहायला विसरू नका. पहा आणि भरपूर लोकांकडे शेअर करा. ज्यांच्या घरामध्ये नवरा बायकोंची भांडणं चालू आहेत, वादविवाद सुरू आहेत आणि घटस्फोटापर्यंत गोष्टी चालल्या आहेत किंवा रिलेशन्स चांगले व्हावे यासाठी सुद्धा पाठवा आम्ही नवरा बायको हा प्रोग्राम या चॅनलवरती. पहिला प्रश्न घेऊयात. विजय वारणे, नमस्कार सर, आपले सर्व व्हिडिओ मी पाहतो, खूप छान असतात, त्याबद्दल आभार. घराचे पेपर कोणत्या दिशेला ठेवावे? घर बांधून झाले, घर विकत झालं आहे, घर विकत घेतलेलं आहे तर घराच्या नैऋत्य दक्षिण पश्चिमेला तुम्ही हे पेपर्स ठेवू शकता. स्नेहल नाजन, सर घरातील सर्व लोक मला त्रास देतात, अगदी आईवडिलांपासून नातेवाईकसुद्धा सगळ्याच प्रकारचा त्रास होत आहे. तुम्हाला 7.5 पनवती काहीतरी सुरू असणार किंवा तुमचा हट्टीपणा किंवा तुमच्या काही गोष्टी या इतरांना पटत नसतील. मेडिटेशन करा, चिडचिड वादविवाद भांडणं कमी करा, मौन व्रत बाळगा आणि एक छोटंसं तुम्हाला मी ब्रेसलेट सजेस्ट करतो ते तुम्ही धारण करा आणि त्याच्याबरोबर हा जो पिंक कलरचा झिबू कॉईन आहे हे कायम तुमच्या जवळ बाळगा. मी सांगतोय ते ब्रेसलेट सॅलेनाईट हे ब्रेसलेट अतिशय छान आहे, हे तुम्ही बाळगा. तुमचा ऑरा पॉझिटिव्ह होईल आणि तुमच्याकडे चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतील. याचबरोबर काहीतरी देवाचं स्तोत्र वाचा. महेश म्हणून आहेत, नमस्कार सर, मी आपले व्हिडिओ बघत असतो, खूप छान असतात, मनापासून तळमळीने सांगता त्याबद्दल आभार. आपल्याकडून पायराईट ब्रेसलेट मागवले होते, वेळेवर मिळाले, पॅकिंग ही खूप छान होते, धन्यवाद सर. माझा एक प्रश्न आहे, पायराईट ब्रेसलेट मी वापरत आहे तर त्याच्याबरोबर दुसरे अजून ब्रेसलेट वापरले तर चालते का? काहीच हरकत नाही. तुम्हाला माझ्या हातामध्ये नेहमी दिसतं पायराईट नावाचं ब्रेसलेट आणि त्याच्यावर तुम्ही अजूनही वापरू शकता, काही प्रश्न नाही. पायराईटबरोबर आता आम्ही जे इंट्रोड्यूस केलेलं आहे तर हे स्पेशल मनी मॅग्नेट आहे, हे सुद्धा वापरू शकता. अथवा हे धनयोग धन आकर्षण ब्रेसलेट आहे, हे सुद्धा तुम्ही मागवू शकता. कसं वापरायचं ऑफिसमधून तुम्हाला सांगितलं जाईल. वेबसाईट वास्तुतथास्तु.com यावरून सुद्धा विकत तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही जो छान रिव्ह्यू दिला आहे त्याबद्दल धन्यवाद. अनिल भोसले, नमस्कार सर, मी आपले मार्गदर्शन व्हिडिओ नेहमी बघतो, खूप छान माहिती मिळते. आमच्या घराच्या हॉलमध्ये बीम येत आहे, त्यावरती उपाय सांगा. बीम कुठे आला, हॉल कुठल्या दिशेला आला, बीम ब्रह्मस्थळात आहे का, तुमच्या डोक्यावर आहे का, किचनवर आहे, हे सगळं बघायचं आहे. बीम कुठे आला यांनी काही दोष निर्माण होत नाही. हॉलमध्ये म्हणजे कुठे छेदतोय बीम, कारण तो डोक्यावर आहे. त्यामुळे काय करा, प्लॅन कन्सल्टन्सी करून घ्या. तुमच्या घराचा प्लॅन पूर्ण त्यावरती सगळं मार्किंग करायचं, ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि प्लॅन कन्सल्टन्सीची प्रोसेस विचारून घ्या. आपण त्याचं करू, काही अवघड विषय नाही आहे. आणि जरी तुम्हाला काही त्यामुळे त्रास जाणवत असेल तर तुम्ही बीमवरती हे सुद्धा लावू शकता. एक भन्नाट प्रॉडक्ट आहे, याचा भरपूर वापर छान होऊ शकतो. बबिता चव्हाण, नमस्कार सर, माझा प्रश्न असा आहे की आमच्या घरात सतत काही ना काही प्रॉब्लेम सुरू आहेत, मी सारखी आजारी असते, मला राग पटकन येतो, त्यामुळे हाय बीपीचा त्रास सुरू झाला आहे, एक मार्गदर्शन करा. आता मीन राशीला सध्या सुरू आहे 7.5 बरोबर, त्याचबरोबर आपली राशी त्यामध्ये येते का हे पाहण्यासाठी एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घ्या. ऑनलाईन घेऊ शकता, ऑफलाईन घेऊ शकता. ऑफलाईनला काय म्हणजे प्रत्यक्ष माझ्यासमोर सोमवार गुरुवार पुण्यात कुंडली मार्गदर्शन चालतं, त्यावेळेलाच मी पुण्यात असतो. ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्हाला नाव नोंदणी करावी लागेल. तरीसुद्धा एक छोटासा उपाय सांगतो. काय तो, पहिली गोष्ट तुम्ही काय करा, हे जे हकीक ब्रेसलेट आहे ते मागवा, कायम तुम्ही तुमच्या हातामध्ये धारण करा. दुसरी गोष्ट, महालक्ष्मी अष्टक तुम्ही वाचा. दुसरी गोष्ट, तुमच्या घराची आग्नेय दिशेमध्ये दोष आलेला दिसतो, त्यामुळे आग्नेय दिशेला हे प्रॉडक्ट मागवा, अतिशय बेस्ट आहे. आपल्या घराच्या आग्नेय दिशेला हे लावायचं. कसं लावायचं, कुठे लावायचं ह्याची प्रोसेस आहे, नुसतं मागून काय उपयोग नाही, सगळी परफेक्ट माहिती तुम्हाला मिळेल.
याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. पहिली गोष्ट, तुम्ही देवीचं जे महालक्ष्मी अष्टक वाचलं की तुम्हाला लाभ होईल. काळे कपडे वापरू नका. पॉझिटिव्हिटी मनातली वाढवा. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि हळूहळू प्रॉब्लेम कमी होतील. हाय बी पीचा त्रास चालू आहे तर रुद्राक्षही तुम्ही ऑफिसमधनं 5मुखी 6मुखी गळ्यात घालू शकता मागून. सर नमस्कार, आमच्या आग्नेय दिशेला किचन सिंक आहे, गॅस शेगडी दक्षिणेला, यावरती उपाय काय? आपण पाहिलं पाहिजे नक्की दिशा काय. आग्नेयला सिंक हा तर 100% महादोष आहे. अग्नी तिथे पाणी, जल तिथे अग्नी, म्हणजे दोन्ही शत्रू. त्यामुळे इथे घरामध्ये स्किन डिसीज होणे, उष्णतेचे विकार होणे, महिला आजारी चिंताग्रस्त असणे, अशा बेसिक गोष्टी होतात. ऑफिसच्या नंबरला कॉल करा आणि एकदा याची कन्सल्टन्सी करा. तुमच्या किचनमध्ये हा किंवा तुमच्या हॉलमध्ये हा क्रिस्टल ट्री ठेवू शकता. आणि आग्नेय दिशेला जर अजून स्ट्रॉंग करायचं असेल तर मगाशी मी जे हे प्रॉडक्ट दाखवलं हे तुम्ही वापरू शकता. आणि स्पेशल आमचा हा वास्तुशुद्धी लॅम्प आहे, तो घरपोच मागवा. तुम्हाला याचा फायदा भरपूर होईल. आणि हा आग्नेय दिशा, पूर्व दिशा, जिथे काही हा डिस्टर्बन्स आहे तिथे हा रोज वापरायचा असतो. कॉल करून तुम्ही मागवून घेऊ शकता. रेश्मा सावंत, सर नमस्कार, आमचे आग्नेय दिशेला सिंक आहे व गॅस शेगडी दक्षिणेला आहे, यावर काय उपाय करावे? आग्नेय दिशेला की आत्ता त्याचा प्रश्न झाला ॲक्च्युली. हां, त्यांचा प्रश्न कंप्लीट झाला. नमस्कार सर, माझे सासरे 78 वयाचे आहेत. गौरी पोद्दार, माझे सासरे 78 वयाचे आहेत. शारीरिक तक्रारी वयोमानाने चालू आहे. डोके ईशान्येला होते, बरोबर आहे का? नाही, ईशान्येला डोके झाल्यावर त्यांचे पाय नैऋत्य दिशेला येतात. त्यांना उत्तरेला किंवा पश्चिमेला पाय करून झोपवा. अतिशय योग्य नाही आहे ही गोष्ट. याच्यामुळे निगेटिव्ह पॉवर्स ह्या वाढतात. पुढचा प्रश्न असा आहे, सोनाक्षी बरहटे, सर माझ्या भावाचे वय 41 चालू आहे, निर्व्यसनी आहे, तरी पण लग्नाचे योग येतात पण जुळत नाही आणि घर पण घ्यायचं आहे, घराचा पण योग येत नाही, काय करावे? पहिली गोष्ट, त्यांना मारुतीची उपासना म्हणजे काहीतरी देवाचं वाचणं, गणपती किंवा हनुमंताची उपासना करायला सांगा. एकदा आपण कुंडलीचं मार्गदर्शन बघू. लग्नाचे योग केव्हा आहेत हे आपल्याला कुंडलीतून स्पष्ट दिसतं, अंदाज की या वर्षामध्ये आहेत, त्या वर्षामध्ये. पण योग येऊन जातील, पण तो मुलगा केपेबल आहे का, त्याचं शिक्षण, तो दिसतोय कसा, त्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बरं, कुंडलीमध्ये जर काही शांती किंवा काही दोष असेल तर आपण निवारण करू शकतो. पण कुंडली हा आपल्या आयुष्यातला 50% महत्त्वाचा भाग आहे. लग्नामध्ये याचा जो उपयोग होतो तो, परंतु त्याला स्वतःला देखील काहीतरी आकर्षित होणे, तो दिसणे आणि लग्नाच्या दृष्टीने त्याला एक त्याचा ऑरा पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. एकदा आपण कन्सल्ट करूयात. पण मी त्याला एक सजेस्ट करतो की हे जे ब्रेसलेट आहे, हे ब्रेसलेट वापरायचं कॉन्फिडन्स वाढण्याच्या दृष्टीने. आपल्याकडे गुडलक ॲक्टिवेट होतं. आणि हा जो रेड कलरचा झिबू कॉईन आहे, हा सुद्धा जवळ बाळगायला सांगा. त्यांच्याकडे या गोष्टी आपोआप आकर्षित होतील आणि आपण कुंडलीचं मार्गदर्शन घेऊन पुढे जाऊयात. आता स्वप्नील कांबळे, नमस्कार सर, माझे झाडे कापण्याचे मशीन आहे, पण आमच्या घरातील लोक असं म्हणतात की झाडे कापल्याने शाप लागतो, तर हे बरोबर आहे का सर? जसे काही असेल तर मला ते योग्य काम मार्गदर्शन करावे. हो, झाड कापणं हा तसा एक म्हणजे काय म्हणतात त्याला, पापच आहे असं आपण म्हणूयात. परंतु बेसिक लक्षात घ्या की तुमचा व्यवसायच तोच आहे. तर जिथे लिगली गोष्टी आहेत किंवा जिथं तुम्हाला लिगली झाड कापायचं, बरेच लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात कारण त्याच्यावरती त्यांची उपजीविका असते. सुतारसुद्धा काय करतो की झाडाचं लाकूड जे आहे ते ऑथोराईज कापलेलंच आणून त्याच्यापासून वस्तू बनवतो किंवा फर्निचरला वापरतो. त्यामुळे यामध्ये ऑथोराईज जर काही काम असेल तर तुम्ही नक्की करू शकता. पण झाडे कापण्याचं मशीन घरात न ठेवता एखाद्या दुसऱ्या तिथे शॉप असेल, वर्कशॉप असेल, तिथं तुम्ही नक्कीच ठेवू शकता. पुढे साक्षी माने, नमस्कार सर, आपले सर्व व्हिडिओ आम्ही घरातले सर्व एकत्रित पाहत असतो, सुंदर माहिती मिळते. आपणाकडून जे उपयोगी असते ते आता सर्व आम्ही प्रॉडक्ट घेतलेले आहेत आणि आता सर्वोत्तम असा नवीन प्रोग्राम आम्ही नवरा बायको खूप छान विषय निवडला आहे. जगात असा कुणीही आजपर्यंत सादर केलेला नाही आहे. आता सध्याविषयी हा गाईड करणारे या विषयावरती कुणीतरी गाईड करणारे हवे आहे, ज्याने संसार सुखाचा होईल. आम्हाला विश्वास आहे यामध्येही आपल्याकडून आम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी उपाय मिळतील. हो हो हो,
आता हा जो कार्यक्रम आहे ना, या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की छोट्या छोट्या गोष्टींमुळे घटस्फोट घडतात. अरे पोरं अशी 3-4 महिन्यात लग्न तोडतात. लग्न तुटणं हे सर्वात वाईट आहे. उद्याच्या शुक्रवारच्या प्रोग्राममध्ये याच्यावरती मी सविस्तर बोलणार आहे. तुम्ही छान अभिप्राय दिला आहे. एपिसोड लोकांनाही पाठवत चला, खूप उपयोगाचा आहे. याच चॅनलला आहे, दर शुक्रवारी आहे, वेळ पोस्ट होत राहते. आणि तुमचा रिव्ह्यू खूप खूप धन्यवाद आहे. आकाश क्षीरसागर, हो, आणि हा प्रोग्राम संपताना टिप्ससुद्धा असणार आहेत. आकाश क्षीरसागर, सर आपल्याकडून कुंडलीचं मार्गदर्शन हवे आहे, पण मी सध्या नागपूरमध्ये कसे घेता येईल? एकदम सोपा मार्ग, ऑनलाईन कन्सल्टन्सी चालते. ऑनलाईन म्हणजे असं मी व्हिडिओवर तुमच्याशी बोलतो असा विषय नाही. तुम्ही प्रत्यक्ष पुण्यात येऊ शकता. ज्यांना जमत नाही त्यांनी सगळे पत्रिकेचे डिटेल्स पाठवायचे. तुम्हाला एक 15 ते 20 दिवसामध्ये कुंडलीचं सगळं यथायोग्य मार्गदर्शन करून पाठवलं जातं. ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, सगळी प्रोसेस समजेल आणि याने सुद्धा आपल्याला मार्गदर्शनाने सगळ्या पुढे गोष्टी घेता येतात. ऑफिसला कॉन्टॅक्ट करा. हां, ऑफिसचा नंबर 9021-900-600. सयाजी मोरे, नाही सायली राणे, सर घरातील महत्त्वाची कागदपत्रे डॉक्युमेंट कुठे ठेवावी? तर कदाचित मी पहिल्यांदा हा प्रश्न आला होता सेम असाच. महत्त्वाची डॉक्युमेंट, मग तुमचा एखादा जर प्रोजेक्ट आहे की जो ऑनगोईंग आहे, म्हणजे तो बाहेर जायला पाहिजे, असं वायव्य पश्चिमेला ठेवा. पण कंप्लीट झालेले दक्षिण, नैऋत्य, पश्चिमेला तुम्ही ठेवू शकता. आणि कोर्टाच्या नोटिसा महत्त्वाच्या डॉक्युमेंटबरोबर ठेवू नये. सयाजी मोरे, नमस्कार सर, आमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. खूप खर्च वाढत आहे. दरवाजा नैऋत्य दिशेला आहे. नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नाही, सतत वाद होतात. प्लीज यावरती उपाय सांगावा. तर हा अतिशय महत्त्वाचा गोष्ट, 2 गोष्टी एकत्र आहेत की नवरा बायकोंचे पटत नाही. त्यामुळे पहिल्यांदा घराच्या मेन दरवाजावरती नजर दोष जावे यासाठी हे लावून टाका. आणि दुसरा महत्त्वाची गोष्ट, पैसे येणे, टिकणे आणि वाढणे या दृष्टीने हे जे महत्त्वाचं पायराईटचं ब्रेसलेट तुम्हाला मी सजेस्ट करतो, हे वापरा. बरोबर आहे. आणि हे आता नवीन आलेलं आहे, गोमती चक्र पेंडंट, काय भारी आहे बघा. हे तुम्ही गळ्यात वापरा. तुम्हाला हळूहळू चांगल्या गोष्टी दिसतील. तिजोरीमध्ये तुमच्या व्यवसायाच्या जागी किंवा तुम्हाला देवघरात देखील पूजा करायला पायराईटचा स्टोन आहे, हा तुम्ही यूज करू शकता. याचबरोबर अजून ट्रिपल प्रोटेक्शन नावाचं ब्रेसलेटसुद्धा आहे, याचाही वापर तुम्हाला करता येऊ शकतो. तर मित्रांनो, असे हे संपूर्ण प्रोग्राम्स नेहमी चालत राहणार आहेत. कमेंट करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच घेणार आहोत. आणि आता पाहायला विसरू नका, दर शुक्रवारी आम्ही नवरा बायको. आजची महत्त्वाची टिप्स अशी आहे, आध्यात्मिक राहा, आयुष्यामध्ये काही पडणार नाही, काही कमी पडणार नाही. कुलदेवतांची आरती, कुलदेवतांची उपासना नक्की करा. कोणाशी खोटं बोलू नका, कोणाशी वाईट वागू नका. आणि मी चांगला आहे, माझं चांगलं होणार, हे वाक्य रोज मनाशी बोला. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.